स्थानिक गुन्हे शाखा परभणीची मोठी कारवाई। धामोणी इथं गावठी कट्ट्यासह 7 जिवंत काडतुस जप्त, दोघे ताब्यात। परभणीतून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली आहे। जुन्या वादाचा आणि हाफ मर्डरचा बदला घेण्यासाठी उत्तर प्रदेशातून थेट जिवंत काडतुस आणि घातक शस्त्र आणून घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या 2 सराईत गुन्हेगारांना परभणी स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या। पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे परभणीत एकच खळबळ उडाली आहे। आज 27 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक गंगाखेड डिव्हिजन हद्दीत पेट्रोलिंग करत सोनपेठ इथं आलं होतं। याच दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली। मौजे धामोणी येथील विठ्ठल गुंजाळ आणि गणेश मुळे यांच्यात काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कारणावरून जोरदार वाद झाला होता। या वादातून दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विठ्ठल गुंजाळ याला जबर मारहाण झाली होती, ज्यावरून गणेश मुळे आणि त्याच्या साथीदारांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता। याच मारहाणीचा आणि अपमानाचा वचपा काढण्यासाठी विठ्ठल गुंजाळ आणि त्याचा नातेवाईक आशिष सावंत या दोघांनी मिळून एक खतरनाक कट रचला। गणेश मुळे याला कायमचं संपवण्यासाठी या दोघांनी थेट उत्तर प्रदेश गाठला आणि तिथून एक बेकायदेशीर गावठी कट्टा आणि 6 जिवंत काडतुस खरेदी करून आणले। उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून हे दोघे गेम वाजवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मौजे धामोणी येथील आरोपीच्या शेतातील पत्र्याच्या शेडवर तातडीनं धाड टाकले। पोलिसांनी अत्यंत शिताफीनं या दोन्ही इस्मांना जागीच घेऊन ताब्यात घेतलं, त्यांची झडती घेतली। पोलिसांनी थक्क करणारा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत पोलिसांनी एकूण 82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, ज्यामध्ये 50,000 रुपये किमतींचा एक गावठी कट्टा, 12,000 रुपयांचे 6 जिवंत काडतुस, 20,000 रुपयांचे 2 मोबाईल जप्त करण्यात आले। या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। एकूण 3 आरोपींपैकी 2 मुख्य आरोपींना पोलिसांनी जेरबंद केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस निरीक्षक अशोक गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाई यांच्या आदेशानं व पोलीस उपनिरीक्षक चंदनसे परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या पथकात महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, सचिन भदरगे, शरद सावंत, दिलीप निलपत्रेवार आणि चालक महारुद्र सपकाळ यांचा समावेश होता। परभणी पोलिसांच्या या सतर्कतेमुळे जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। जनता न्यूज 24 ताससाठी सोनपेठवरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेंसह मी अवधूत, जनता न्यूज 24 तास सोनपेठ।